लाडकी बहीण योजना चालली. लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्र्यांनी लाडकी सून योजनेचा अनाउन्समेंट केले. लाडकी बहीण योजनेवर टीका झाली. त्यानंतर काही म्हणजे महिलांची नावं कमी केली गेली. जिल्हा परिषदच्या जवळपास 2000 महिला अनाधिकृततेला फायदा घेत होत्या, त्यांची नावं कमी केली. शासकीय बॅलन्स कसा करता, आर्थिक बॅलन्स कसा करता? हे बघा, तुम्ही लाडकी बहीणचा जर पहिला GR काढला पाहिला तर मला ती जास्त आठवते, कारण माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्याच्यामध्ये आपल्याला दुहेरी लाभ घेता येणार नाही हे स्पष्ट पहिल्या GR मध्ये आपण नमूद केलेलं आहे. दुहेरी लाभ म्हणजे काय की इतर कुठल्या योजनेतला तुम्ही लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार, या अगदी पहिल्या GR मध्ये आहे. लाडकी बहीण योजनेचा GR त्याच्यानंतर 1-2 वेळा मॉडिफाय झाला. त्यामुळं आता समजा मी सरकारी कर्मचारी आहे किंवा सरकारी मानधन घेते एखादी महिला, आणि ते घेताना दुसऱ्या बाजूला जर तुम्ही परत लाडकी बहीणचा लाभ घेतला तर ते योग्यच नाही ना. GR ला सोडूनच आहे. इथेच म्हणजे ते सरकारची फसवणूक आहे. त्यामुळं असं होणार नाही. लाडकी सून योजना माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये असेल तर अतिशय चांगली योजना ते आणतील. माननीय मुख्यमंत्री नेहमी महिलांच्या बाबतीत सकारात्मक विचार करत असतात, आणि ती सुद्धा लाडक्या सुनेला एक प्रकारे वेगळा दिलासा देणारी योजना असेल. आर्थिक बोजा पडणार नाही, कारण जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय असा निर्णय घेण्याचा विचार करत असतात तेव्हा ते स्वतः राज्याच्या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करूनच बोलतात. असं काय नाही. तुम्ही विधानसभेला सुद्धा असंच म्हटलं, 200+ गेलो आम्ही. देणार म्हणून सांगितले CM साहेबांनी. योग्य वेळी देणार, योग्य वेळी देणार.